कैरी तर आपल्या सर्वांनाच खायला खूप आवडते। आज आपण कैरीची आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत चटणी कशी बनवायची ते पाहूयात। ह्यासाठी जास्त सामानही लागत नाही आणि खूप मेहनतही लागत नाही। चटणीसाठी मी वापरलेली कैरी ही जास्त आंबट नव्हती। तुमच्याकडे कोणतीही कैरी असली तरी तुम्ही त्याची ही चटणी बनवू शकता। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे आपण साल काढून घ्यायचे। बऱ्याचदा साल खूप जाड असतात आणि खाताना ते तोंडात येतात, त्यामुळे साल काढूनच आपण त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीने किसून घ्यायचं आणि लांब लांब असे त्याचे किस बनून तयार होतात। फोडी वापरून सुद्धा आपण ही चटणी बनवू शकतो, पण किसलेल्या कैरीची चटणी खायला आणखीनच छान लागते। छानपैकी किसून झाल्यानंतर एका बाउलमध्ये त्याला काढून घ्यायचं। कैरीला किसून घेतल्यानंतर त्याला पाणी सुटतं, तर ते पाणी आपण बिलकुलही फेकून नाही द्यायचं। आता ह्या किसलेल्या कैरीमध्ये 2 चमचे लाल तिखट, हे मी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे कारण चटणीचा रंग हा खूप छान येतो। अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड। ह्या ठिकाणी तुम्हाला दुसरा कोणता मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता। आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलं आणि अर्धा चमचा त्याच्यामध्येच चाट मसाला ॲड केला। ह्या ठिकाणी मी चटणीमध्ये हळद वापरली नाही आहे, तुम्ही वापरली तरीही चालतं। सर्व ॲड केल्यानंतर हे मसाले आपण कैरीमध्ये छानपैकी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। मसाले कैरीमध्ये व्यवस्थित कोट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा। 2 वाट्या किसलेली कैरी होती, तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ ॲड केलेला आहे। अर्ध्या प्रमाणातच केला कारण की कैरी जास्त आंबट नव्हती। कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त करू शकता, किंवा तुम्हाला जेवढं आंबट गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। गूळसुद्धा ह्या मसाल्यामध्ये आणि कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपण एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं। गूळ जर तुम्ही किसून वापरला असेल तर तुम्हाला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही। नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कैरीला खूप छान पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक फोडणी करून टाकूयात। फक्त थोडंसं तेल, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे ॲड केले। वाटलंच तर थोडंसं हिंग ॲड करायचं आणि ही फोडणी आपण आपल्या कैरीच्या चटणीमध्ये ॲड करायची। चटपटीत अशी आंबट गोड तिखट कैरीची चटणी बनवून तयार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, ही कैरीची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर 8 ते 10 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता। तुम्ही ही चटपटीत कैरीची चटणी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा। थँक्यू।